जर नाना गेले तर काय बहुजन विकास आघाडीला फरक पडणार का? पक्षात येणाऱ्या आणि जाणाऱ्या संघटनेला फरक पडला तरी संघटना म्हणून तिला पुन्हा उभारी घ्यायला लागते आणि संघटना आपलं आपलं काम करत असते. महाराष्ट्र विधानसभेचं बिगुल वाजलेलं आहे आणि येत्या 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष कामाला लागलेत. तिकडे वसई विरारमध्ये देखील बहुजन विकास आघाडीला खिंडार पडणार अशी चर्चा मागील महिनाभरापासून आहे. त्या धर्तीवर बहुजन विकास आघाडीच्या कोर कमिटीची आज बैठक झाली. आचारसंहितेपूर्वी विरारच्या किंगस्टन टॉवरमध्ये ही कोर कमिटीची बैठक झाली. या बैठकीमध्ये पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि कोर कमिटीतील सर्व सदस्य आणि स्वतः आमदार हितेंद्र ठाकूर देखील उपस्थित होते. आणि या बैठकीमध्ये ठरलं की सर्वांनी आग्रह धरला की आमदार हितेंद्र ठाकूर यांनी पुन्हा निवडणुकीला उभं राहावं. कारण मागील निवडणुकी पूर्ण झाल्यानंतर हितेंद्र ठाकूर यांनी आता मी निवडणूक लढणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. परंतु हितेंद्र ठाकूरांनीच निवडणूक लढावी असा आग्रह धरण्यात आला. यावर हितेंद्र ठाकूर यांनी 2-3 दिवसात निर्णय घेणार असल्याचं सांगितलेलं आहे. तर दुसरीकडे राजीव पाटील यांनी भाजपमध्ये जात असताना त्यांनी बहुजन विकास आघाडीसोबत कुठलीच चर्चा न केल्याचं या कोर कमिटीमध्ये सांगण्यात आलेलं आहे. तर राजीव पाटील जर भाजपमध्ये गेले किंवा अन्य पक्षात गेले, त्यांना तिकीट मिळालं तरी त्याचा बहुजन विकास आघाडीवर कुठलाच परिणाम होणार नाही असा ठोस दावा या कोर कमिटीच्या सदस्यांनी केलेला आहे. परंतु राजीव पाटील जर हे भाजपमध्ये गेले तर ते नालासोपाऱ्यातून उभे देखील राहू शकतात. परंतु भाजप त्यांना उमेदवारी देत आहे का, त्यांना उमेदवारी देण्यात कितपत ते यशस्वी होतील हे देखील पाहावं लागणार आहे. कारण नालासोपाऱ्यातून अनेक नावं समोर येत आहेत. भरत राजपूत यांचं नाव देखील मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहेत. राजन नाईक यांचं नाव देखील मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहेत. त्यामुळे ही 2 जुनी नावं असताना आता राजीव पाटीलना कसं घ्यावं हा देखील पक्षापुढे मोठा प्रश्नचिन्ह पडलेला आहे. त्यामुळे राजीव पाटील वर्सेस क्षितिज जितेंद्र ठाकूर हा समोरासमोर सामना झाला तर दोन्ही उमेदवारांना निवडून येण्यासाठी जंग पछाडावं लागणार आहे. कोर कमिटीची बैठक संपन्न झाल्यानंतर पक्षात सांगितलेलं आहे की आम्ही कामाला लागणार आहोत. निवडणूक तर घोषित झालेली आहे. आम्ही केलेल्या कामाच्या जीवावर आम्ही पुन्हा 3ही आमदार निवडून आणणार. ह्या 3 आमदारांसोबत पालघर जिल्ह्यात इतर ठिकाणी देखील उमेदवार उभे करणार आहोत आणि ते देखील आम्ही जास्तीत जास्त मताने निवडून आणणार असा विश्वास देखील व्यक्त करण्यात आला. ह्या कोर कमिटीमध्ये आमदार राजेश पाटील देखील उपस्थित होते. नालासोपाऱ्याचे नेते उमेश नाईक होते. मुकेश सावे उपस्थित होते. पंकज ठाकूर देखील उपस्थित पाहायला मिळालेले. असे विविध ज्येष्ठ नेते या कोर कमिटीमध्ये असले ते पाहायला मिळाले. जवळपास 2 तास बंद दाराआड यांच्यामध्ये चर्चा झाली. चर्चेत नेमकं काय ठरलंय कळू शकलं नाही. नालासोपाऱ्यातला उमेदवार क्षितिज ठाकूर हेच राहणार हे शक्य असलं तरी कमिटीने तसं अजून सध्या घोषित केलं नाही. परंतु वसईमधून नेमकं कोण उभं राहणार हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. तर तिकडे बोईसरच्या मतदारसंघात राजेश पाटील यांचीच वर्णी लागेल ही जवळपास निश्चित आहे. त्यामुळे आता वसई विधानसभेतून बहुजन विकास आघाडीचा चेहरा कोण आणि हितेंद्र ठाकूर हेच उभे राहणार की अन्य कोणाला उभं करणार हे देखील पाहावं लागणार आहे. ह्या कोर कमिटीनंतर आम्ही उमेश नाईक यांच्याशी चर्चा केली, राजेश पाटील यांच्याशी चर्चा केली. नेमकं त्यांचं म्हणणं काय ते तरी ऐकूयात. तर त्या दृष्टीने आमच्या पालघर जिल्हा किंवा या आमच्या 3 मतदारसंघासाठी आमची या कोर कमिटीची आज बैठक झालेली आणि त्या बाबतीत इलेक्शनला कसं सामोरं जायचं ह्या बाबतीतली चर्चा झाली. उमेदवारांच्या बाबतीत देखील चर्चा झाली आणि त्या दृष्टीने आम्ही कामाला लागलेलो आहोत. आम्ही कदाचित 3 तर आमच्या आमदार आहेत पण 4थी किंवा 5वी कदाचित पालघर जिल्ह्यातल्या सगळ्याच विधानसभेच्या निवडणुका लढवण्याची आमची तयारी आहे. आणि त्या दृष्टीने आज कोर कमिटीमध्ये त्या दृष्टीने सांगितलं की आपण पालघर जिल्ह्यात असतो तर जिल्ह्यात जेवढ्या विधानसभा आहेत तेवढ्या लढायच्या. तर त्याच्यावर ही चर्चा झाली. बघा, पक्ष आहे तर पक्षात अनेकांना महत्त्वाकांक्षा असतात. कोण राहतात कोण जातात. यापूर्वी देखील गेलेले आहेत, यापुढे देखील जातील. पण संघटना म्हणून जी आहे ती संघटना महत्त्वाची आहे आणि त्या दृष्टीने सगळी चर्चा झालेल्या आहेत. त्याचे चांगले परिणाम किंवा वाईट परिणाम काय होतील ती चर्चा देखील झाली. आम्ही बोललो ना, जिल्ह्यातल्या 6 मतदारसंघात आम्ही साई चसा लढवणार आहोत. उमेदवार आता होतील. आमचे 3 तर आहेतच. आप्पा लढणार नव्हते. आम्ही सगळ्यांनी विनंती केली आणि आप्पाने देखील विचार करतो म्हणून सांगितला. त्यामुळे वसईमधून तेही एक उमेदवार असतील. 2 उमेदवार राजेश पाटील आणि क्षितिज ठाकूर आहेत. पालघरमध्ये आमच्या बळीराम जाधवांनी पालघर आणि विक्रमगडमध्ये मिटिंग घेतली. तिथे देखील उमेदवारांची चाचपणी चालू आहे. नाही, खरं म्हणजे हे जे आहे हे सगळं बाहेरून आम्ही सुद्धा ऐकतोय की अशी चर्चा सगळं होत आहे. पण अजून पक्षाकडे कुठल्याही प्रकारचं प्रस्ताव आला नाही, कुठलं पत्र आलं नाही आणि पक्ष नेतृत्वाशी तसं डायरेक्ट बोलणं झालेलं नाही. ॲज ए आम्ही मित्र म्हणून, कार्यकर्ते म्हणून आमच्याशी जेव्हा भेट झाली, माझी झालेली मागच्या वेळेला, तेव्हा मी त्यांना सांगितलेलं की नाना असं तुम्ही करू नये. आपण इतकी वर्ष एका पक्षात काढले, पक्ष संघटना आपण उभी केली आहे, आपण एकत्रितच राहिलं पाहिजे असं आग्रहाचं मी स्वतः सांगितलं आहे त्यांना वैयक्तिक. कारण पक्षाकडे अजून काहीच दिलेलं नाही. त्यांचं डिमांड काय होतं?
पक्षाकडे नाही काय नाही डिमांड वगैरे म्हणजे नेमकी नाराजी उद्भवली कुठे म्हणजे त्यांना का पक्ष सोडावा वाटला? हे आता तेच सांगू शकतील. ज्या गोष्टी आम्हाला अजून प्रत्यक्षात आल्याच नाही, एखादा राजीनामा दिला असता तर काहीतरी लिहिलं असतं की पक्ष सोडण्याचं अमुक कारण आहे म्हणून. उद्या काहीतरी नालासोपारामध्ये त्यांचं पक्ष प्रवेश होणार आहे, शक्ती प्रदर्शन, काय तुम्हाला माहिती आहे काय? अजून कारण नाही माहिती, तुम्ही आता सांगतायत त्यावरून. जेव्हा तुम्ही नानाला सांगितलं की नाना जाऊ नका, आपल्या पक्षात थांबा, तुम्ही मित्र म्हणून त्यांना सांगितलं, हो त्यावेळेस नानांनी काय सांगितलं? नाही, नाना आग्रह करतो की तूही ये, पण म्हटलं मी तर नाहीच येणार, पण तुम्हीही जाऊ नये असं माझं पुनश्च त्यानं मी सांगितलं. असे अनेक चेहरे आहेत की ज्या चेहरे नानांसोबत जाणार आहेत अशी माहिती मिळते. जवळपास 70 नगरसेवक आहेत आणि मोठे जे तुमच्यासारखे नामवंत चेहरे आहेत ते पण चेहरे आहेत. तर याबाबतच्या अशा काही चर्चा झाल्यात का? नाही, याबाबत काही चर्चा झाली नाही. आणि प्रत्येक जेव्हा जेव्हा संघटना पक्ष फुटतात तेव्हा अपेक्षा आणि हे सांगत असतात, पण हे तुम्हाला येणाऱ्या काळात लवकरच कळेल ना. आम्हाला नाही वाटत तसं काय होईल म्हणून. जर नाना गेले तर काय बहुजन विकास आघाडीला फरक पडणार का? पक्षात येणाऱ्या आणि जाणाऱ्या संघटनेला फरक पडला तरी संघटना म्हणून तिला पुन्हा उभारी घ्यायला लागते आणि संघटना आपलं आपलं काम करत असते. आता आम्ही बघितलं मागच्याच काळात कितीतरी पक्ष फुटले, काही पक्ष फुटले तरी पुन्हा त्यांचं मताधिक्य जवळपास तसंच राहिलं, तेवढेच उमेदवार निवडून आले. त्यामुळे आज आपल्याला त्यातलं नुकसान किंवा नफा ह्या दृष्टीने आपण बघत नाही. पण आमचा एक चांगला माणूस, आमचा एक ज्येष्ठ कार्यकर्ता किंवा आमचे प्रमुख आमच्यातनं जात आहेत ह्याचं दुःख आम्हाला असणार. साहेब आपण कधी